थांब, पुढे जाऊ नकोस, नंतर पश्चाताप करशील. फक्त तू देवाला सांग, देवा, खूप थकलो आहे रे मी. सगळ्यांसाठी हसतो पण आतून रोज तुटतोय. प्रार्थना करतो पण उत्तर मिळत नाही. तू खरंच माझं ऐकतोस का? देव म्हणतो, होय बाळा, मी ऐकतोय. फक्त ऐकत नाही, तर तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. तू बोलण्याआधी तुझ्या डोळ्यातलं पाणी माझ्या हृदयात उतरलेलं असतं. मग देवा, मला सांग ना, इतकं दुःख का देतोस मला? मी चुकलो का कुठे? देव म्हणतात, दुःख मी नाही देत बाळा, मी फक्त तुला घडवत आहे. सोनं जेव्हा अग्नीत जातं तेव्हा ते ओरडत नाही, पण तेच सोनं सगळ्यात मौल्यवान होतं. तूही अगदी तसाच आहेस. पण देवा, लोक माझा गैरफायदा घेतात. मी चांगलं केलं तरी मला वाईटच भेटतं. देव म्हणतात, बाळा, चांगुलपणा कधीच वाया जात नाही. फक्त त्याचं फळ तुला लगेच दिसत नाही. तू बी पेरतोयस, पाणी मी घालतोय, आणि योग्य वेळेला फळ आपोआप तुला मिळणार आहे. माझी वेळच खराब चालू आहे, सगळं उलटच घडतंय. देव म्हणतात, अरे वेड्या, वेळ खराब नसते, वेळ शिकवत असते. जे तुला आज तोडत आहे तेच उद्या तुला इतरांना सावरायला शिकेल. पण देवा, मला वाटतं मी एकटाच आहे या प्रवासात. देव म्हणतात, बाळा, एकटा नाही. जेव्हा तू रडतोस तेव्हा तुझ्या पाठीवरचा हात कोणाचा असतो वाटतं? जेव्हा तू पडतोस आणि पुन्हा उभा राहतोस तेव्हा बळ कुठून येतं? तो मीच असतो. देवा, मग तू थेट का नाही मला मदत करत? का मला एवढं झगडायला लावतोयस? बाळा, कारण मी तुला कमजोर नाही, मजबूत पाहू इच्छितोय. मी तुझ्या आयुष्यात सर्व प्रश्न सोडवले तर तू स्वतःला कधी ओळखशील? देवा, मी हार मानायचा विचार केला होता. म्हणूनच आज मी तुझ्याशी बोलत आहे बाळा. तू हार मानायची नाहीस, कारण अजून तुझ्यात खूप बाकी आहे. तुझ्या आयुष्याची सगळ्यात सुंदर पानं अजून लिहायची नाहीयेत का? माझ्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत देवा. देव म्हणतात, अरे वेड्या, विश्वास लोकांवर नाही, स्वतःवर ठेवायचा असतो. जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा मीच तुझ्या जवळ उरतो. देवा, मी रोज प्रार्थना करतो पण उत्तर मिळत नाही. बाळा, प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर हो असंच असेल असं नाही. कधी उत्तर असतं थांब, कधी असतं आता नाही, आणि कधी असतं माझ्यावर सोड. अगदी तसंच आज सुद्धा आहे. तू सर्व माझ्यावर सोड आणि बघ तुझ्या आयुष्यातील चमत्कार. माझ्यावर विश्वास असेल तर लिही कमेंट बॉक्समध्ये, माझ्या देवावर विश्वास आहे. एक लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर. देवा, आज थोडं शांत वाटते. माझ्या आयुष्यात थोडा तरी आनंद दे ना. अरे वेड्या, आनंद मी बाहेर ठेवलेला नाही, तो तुझ्यातच आहे. तू जे आहेस ते स्वीकार, आणि जे मिळाले
त्यासाठी धन्यवाद दे. तेव्हाच तुला अजून मिळणार आहे. बाळा, बघ, तू विश्वास ठेव. तू माझं ऐकलंस तर तुला सर्व काही प्राप्त होणार आहे. तू कधीच मला विसरलेला नाहीस आणि मी सुद्धा कधीच तुला एकटं सोडलेलं नाही. देवा, मला मग शेवटचं एक सांग. देव म्हणतो, बाळा, रडायला लाजू नकोस, पडायला घाबरू नकोस, स्वप्न पाहणं कधीही थांबू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आजही, उद्याही, नेहमी आणि कायमचं. बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. पण देवा, एक प्रश्न मला सतावतोय. मी इतकं सहन केलं तरी लोक माझी किंमत का ओळखत नाहीत? कारण बाळा, हिऱ्याची किंमत काचेला कळत नाही. तुझी किंमत ज्यांना कळायला हवी ते योग्य लोक मी हळूहळू तुझ्या आयुष्यात आणत आहे. मग भगवंता, तोपर्यंत मी काय करू? बाळा, शांत रहा, स्वतःशी प्रामाणिक रहा, चांगुलपणा कमी करू नकोस. कारण तुझं वागणं तुझी ओळख नाही, इतरांचं नाही. तुझा विश्वास हा फार महत्वाचा आहे. देवा, कधी कधी असं वाटतं मी खूप भावनिक आहे, मी खूप कमजोर आहे. अरे बाळा, भावूक असणं कमजोरी नाही, ते माझं वरदान आहे. ज्याच्याकडे मन असतं तोच खरं जगू शकतो. पण देवा, मला माझ्या चुका छळतात. बाळा, चूक म्हणजे शेवट नाही, ती सुरुवात आहे. तू शिकतोयस म्हणजे तू वाढतोयस. जे शिकत नाहीत तेच खरे हारतात. आता तुझ्या घरच्यांसाठी, तुझ्या माणसांसाठी तुला खंबीर राहायचं आहे. माझ्यावरती विश्वास ठेव, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जर विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना तू शेअर करायला विसरू नकोस.